नमस्कार, मी डॉक्टर श्रुती. वेलकम बॅक टू अवर चॅनल. आपण आजूबाजूला पाहत आहोत की विटॅमिन डी, विटॅमिन बी 12 यांची डेफिशियन्सी ही सर्रास वाढत चाललेली आहे. बऱ्याचदा आपण असं बघतो, तात्पुरत्या गोळ्या घेतल्या की तेवढ्यापुरतं त्या व्हॅल्यूज ब्लड रिपोर्टमध्ये नॉर्मल येतात आणि पुन्हा काही दिवसांनी विटॅमिन बी 12 हे कमी झालेलं असतं. सगळ्यात महत्वाचं पहिले आपण बघूया बी 12 हे शरीरासाठी महत्वाचं का आहे. तर आपली जी नर्वस सिस्टीम आहे म्हणजे आपला मेंदू, आपल्या पाठीचे मणके हे सगळे बी 12 पासून बनलेले असतात. त्याचबरोबर आपल्या ब्लडची नवीन निर्मिती किंवा आपली जी मेमरी आहे, आपलं ब्रेन डेव्हलपमेंट आहे, त्या सगळ्यासाठी बी 12 हे फार महत्वाचं आहे. जर बी 12 ची डेफिशियन्सी झाली तर आपल्याला काय त्रास होतात? तर थकवा येणं, हातापायांना मुंग्या येणं, मेमरी लॉस वाटणं किंवा मूड स्विंग्स होणं, सतत इरिटेटेड फीलिंग येणं, हे सगळं बी 12 च्या डेफिशियन्सीमुळे असू शकतं. बी 12 चा नॅचरल सोर्स आपल्याला वाटतं की नॉनव्हेज आहे. बरोबर. पण इतक्यातच माझ्याकडे एक पेशंट आले होते, जे इतकं नॉनव्हेज म्हणजे दररोज म्हटलं तरी चालेल. रोज नॉनव्हेज खाऊन सुद्धा त्यांच्या रिपोर्ट्समध्ये बी 12 हे अतिशय कमी बिलो एव्हरेज आहे. मग असं का होऊ शकतं? याचा आपण विचार केला पाहिजे. मेन म्हणजे जर आपण त्याची फिजिओलॉजी स्टडी केली, तर बी 12चं ॲब्झॉर्प्शन कुठे होतं आपल्या शरीरात? तर आतड्यांमध्ये होतं. स्मॉल इंटेस्टाइन्स आणि लार्ज इंटेस्टाइन्स यांच्या मध्यभागी बी 12चं ॲब्झॉर्प्शन होतं. हा जो पार्ट आहे याला आयुर्वेदात ग्रहणी असं म्हटलेलं आहे. तर ही ग्रहणी काय करते? ग्रहणात ग्रहणी. आपण जे खाल्लेलं अन्न आहे, ते तात्पुरतं होल्ड करण्याचं काम, तिथनं सगळं ॲब्झॉर्ब करण्याचं काम आणि मग मळभाग जो आहे तो पुढे ढकलण्याचं काम हे ग्रहणी करत असते. पण बऱ्याच जणांना ग्रहणीची विकृती असते. ती कशावरून ओळखावी? तर जेवण केल्या लगेच वॉशरूमला जाणारी लोकं असतात किंवा थोडंसं जरी इंडायजेशन झालं तरी बऱ्याच जणांची शुगर ही वाढलेली दिसते. या सगळ्यांना ग्रहणीची विकृती असू शकते. अशा लोकांमध्ये जर तुम्ही बी 12 तपासाल तर बऱ्याचदा ते कमी असलेलं दिसतं. म्हणजेच काय? आपल्याला ह्याच्यातून सारांश असा मिळाला आहे, की ज्यांचं बी 12 कमी आहे, त्यांची पचनक्रिया सुधारण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आयुर्वेदानुसार जो ग्रहणी अवयव सांगितलेला आहे, तो स्ट्रॉंग करण्याची औषधं आपण दिली पाहिजेत. पचन सुधारण्यासाठी शंखवटी, भास्कर लवंग चूर्ण अशी तत्सम विविध औषधं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. यांचं सेवन करून आपण आपली पचनक्रिया सुधारू शकतो. पण सगळ्यात उत्तम म्हणजे तुमच्या जवळच्या वैद्याकडे जाऊन तुमची प्रकृती दाखवून त्यानुसार तुम्ही मेडिसिन्स घेणं हे जास्ती योग्य आहे. असं जर का तुम्ही तुमची पचनक्रिया सुधारलीत आणि त्यानंतर तुमचं बी 12 पुन्हा चेक केलं, तर नॅचरली तुम्हाला ते नेहमी वाढलेलंच दिसेल. या सगळ्या गोष्टी जर का तुम्ही नित्यनियमाने पाळाल, तर नक्कीच 100% तुमचं विटॅमिन बी 12 हे नॉर्मल असलेलं तुम्हाला दिसेल. धन्यवाद.